मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं मूळ संख्या, सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या. तर आपण यांचं आज रिव्हिजन करणार आहोत. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांना फक्त एकने आणि त्याच संख्येने भाग जातो त्यांना म्हणतात मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर. तर याचं उदाहरण घ्यायचं असेल तर 2, 3, 5, 7, 11, 17 या संख्यांना पाहिलं तर आपण एकने आणि त्याच संख्येने भाग जातो, अन्यथा दुसऱ्या संख्येने यांना भाग जात नाही. त्यानंतर पाहिलं होतं सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे अशा दोन संख्या ज्यांचा सामायिक विभाजक हा फक्त एक असतो, तर त्यांना म्हणतात सहमूळ संख्या. याचं आपण काही उदाहरण घेणार आहोत सहमूळ संख्यांची. तर 3, 8 या दोन संख्या अशा आहेत की ज्यांना फक्त या दोन्ही संख्यांचा सामायिक विभाजक हा फक्त एक असतो. याचं आपण उदाहरण घेऊया. इथे 3चे विभाजक आहे 1 आणि 3. यानंतर 8चे विभाजक आहे 1, यानंतर 2, यानंतर 4, यानंतर 8. आता इथे पहा, यांच्यामध्ये जर आपण इथं पाहिलं तर दोन्हीही यांचे जे अवयव आहेत, यांचे जे विभाजक आहेत, त्याच्यामध्ये फक्त एकच संख्या अशी कॉमन आहे. म्हणून 3 आणि 8 या दोन संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत. असे अनेक उदाहरणं आपल्याला मिळतात. यानंतर जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्यांचे उदाहरण आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा बघूयात की जोडमूळ संख्या म्हणजे काय. तर जोडमूळ संख्या म्हणजे अशा दोन मूळ संख्या ज्यांचा डिफरन्स, त्या दोन मूळ संख्यातील फरक हा 2 असतो. याची जर आपण आणखी उदाहरण पाहिजे असेल तर 3, 5 इथे दोन्हीही मूळ संख्या आहेत आणि दोन्हीमधला फरक हा 2 येतो. यानंतर 5 आणि 7 दोन्ही संख्यामधील हे दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत आणि यातील फरक 2चा आहे. तसंच 11, 13 दोन्हीमधील फरक हा 2चा आहे आणि दोन्हीही मूळ संख्या आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत उदाहरण संग्रह सराव संच 10. सराव संच 10 मधील आपल्याला पहिला प्रश्न आहे, जी संख्या मूळ नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे? तर याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल, 1 ही संख्या मूळ नाही व संयुक्तही नाही. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. दुसरा प्रश्न आहे, पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या लिहा. यात त्यांनी 4 जोड्या दिलेल्या आहेत, 8, 14, 4, 5. तिसरी जोडी आहे 17, 19 आणि चौथी जोडी आहे 27, 15. तर आपल्याला पहिल्यांदा यात हे पाहिलं पाहिजे की सहमूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या. तर सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांना किंवा ज्या दोन संख्यांचे विभाजक
हे फक्त म्हणजे सामायिक विभाजक फक्त एक असतो. तर यात आपल्याला असं दिसून येते की पहिल्या जोडीमध्ये एकापेक्षा जास्त आहे, म्हणजे इथं एक पण यांचा सामायिक विभाजक येतो, दोन पण येतो, कारण 8ला 2ने पण भाग जातो आणि 14ला पण 2ने भाग जातो, म्हणून ही जोडी समूळ संख्यांची जोडी नाही. यानंतर आहे 4, 5. तर 4, 5 या संख्यांमध्ये जर पाहिलं तर दोन्हीचे जे सामायिक विभाजक आहे तो फक्त एक आहे, म्हणून ही जोडी आपल्याला समूळ संख्याची जोडी ही आहे 2 नंबरची, म्हणजे 4 आणि 5. तर ही जोडी नाही आहे. यानंतर येते तिसरी जोडी आहे 17 आणि 19. इथे पण तुम्हाला दोघांमधला सामायिक विभाजक हा फक्त एक आढळून येईल. यानंतर इथे 27 आणि 15 हा इथे जर पाहिलं तर याला दोन्हींनाही एकने पण यांचा सामायिक विभाजक आहे. यानंतर 3 9 27 आणि 3 5 15, म्हणून यांचा दुसरा पण सामायिक विभाजक 3 आहे. आपल्या समूळ संख्यांची जी व्याख्या आहे ती काय आहे? दोन संख्यांचा सामायिक विभाजक हा फक्त एकच असायला हवा, तर त्या दोन संख्यांना समूळ संख्या असे म्हणतात. तर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला फक्त 2 जोड्या मिळालेल्या आहेत, 4 5 दुसरी जोडी आणि 17 19 ही तिसरी जोडी. ह्या 2 जोड्या ह्या समूळ संख्यांच्या जोड्या आहेत. तर तिसरा प्रश्न आहे 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करायची आणि किती आहेत ते आपल्याला लिहायचे. याचं उत्तर काय असेल? 25च्या नंतर आपण जर पाहिलं तर आपल्याला पहिली मूळ संख्या आपल्याला येईल. आपण याचं उत्तर असं लिहिलं 25 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या खालील प्रमाणे आहेत. तर आपण पहिल्यांदा पाहायचं आहे की 25च्या नंतर येणाऱ्या मूळ संख्या यानंतर इथे आपण लिहू शकतो. यानंतरची जी पहिली मूळ संख्या येते ते 29 येते. यानंतर येते 31, 37, त्यानंतर 41, 43, यानंतरची आहे 47, त्यानंतर 53, 59, 61, 67, यानंतर आहे 71, 67च्या नंतर 71 येते, त्यानंतर 73 येते, यानंतर येते 79, त्यानंतर 83, यानंतर 89 आणि लास्ट आहे 97. तर इथे मुलांना हे पहा, इथे ज्या संख्या आहेत यांना फक्त एकने आणि त्याच संख्येने भाग जाणाऱ्या संख्या आहेत, म्हणून यांना आपण मूळ संख्या म्हणतो. आपल्याला विचारलेला प्रश्न आहे 25 ते 100 पर्यंत. इथे 25च्या नंतरच्या संख्या कारण 25 ही संख्या मूळ संख्या नाही आहे. तर यानंतर येणारी पहिली मूळ संख्या आहे 29, त्यानंतर 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. आता या संख्या किती आहेत आपल्याला ते सांगायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. तर याचं उत्तर काय येईल? इथे एकूण
म्हणजे 25 ते 100 पर्यंत एकूण 16 मूळ संख्या आहे. चौथा प्रश्न आहे 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या आपल्याला लिहायच्या. कोणते ते लिहायच्या. तर तुम्ही इथे जर पाहिलं, इथं आपल्याला 51 हा इथं कुठंतरी येतो, इथं आपल्याला 51च्या याच्यानंतरच्या 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्यामध्ये कोणत्या दोन अशा मूळ संख्या ज्यांच्यामधला डिफरन्स ज्यांच्यामधला फरक हा फक्त 2चा असतो. तर इथं तुम्हाला दिसेल 53 59 ही एक मूळ संख्या, दोन मूळ संख्या आहेत, परंतु यातला डिफरन्स जो आहे तो 2चा नाही. यानंतर 59 ते 61 ते दोन्हीही मूळ संख्या आहेत आणि यातला डिफरन्स यातला फरक हा 2चा आहे. म्हणून 59 आणि 61 ही पहिली एक जोडी. यानंतरची येते 67 आणि 71. यात 2चा डिफरन्स नाही, जास्त आहे, परंतु 71 आणि 73 मधला डिफरन्स हा किती आहे, 2चा आहे. म्हणून 71 आणि 73 या फक्त दोनच जोड्या अशा आहेत की 51 ते 100 मध्ये ह्या जोडमूळ संख्या आहेत. यानंतर पाचवा प्रश्न आहे 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या आपल्याला लिहायच्या. 1 ते 50 मध्ये. तर इथे आपण समूळ संख्या म्हणजे कोणत्या अशा दोन संख्या की ज्यांचा सामायिक विभाजक हा एकच असतो. तर अशा 2 3 5 7 11 12 17 19 29 अशा आणखी बऱ्याच आहेत, आपल्याला आपण ते लिहू शकतो. पण त्यांनी विचारलं 5 जोड्या लिहा. आता मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणती. आपण जर पाहिलं, जर मूळ संख्या 1 ते 20च्या मध्ये किंवा आता इथं आपण 25 पर्यंत केले, मी इथं 1 ते 25 पर्यंतच्या लिहिणार आहे. इथं लिहून दाखवतो. 2 3 5 7 11 13 17 19 23 आणि यानंतर येतं 29. तर मुलांना हे पहा, मी इथून इथं पहिल्यांपासून लिहिलेलं आहे 2 3 5 7 11 13 17 19 23 29 25. आता हे 25च्या नंतरचे 29 31 अशा आले. परंतु याच्यामध्ये समसंख्या कोणती आहे का पाहायचं आपल्याला. तर इथं आपल्याला असं आढळून येतं, इथं आपल्याला असं ऑब्झर्व होतं की इथं कोणतीही समसंख्या आपल्याला दिसणार नाही. इथे पहा 100 पर्यंत इथे कोणतीही नाही, फक्त 2 ही संख्या समसंख्या आहे. म्हणून हे शेवटचा 6वा प्रश्नाचं उत्तर इथं काय येईल आपल्याला लिहिताना, मूळ संख्यापैकी फक्त 2 ही समसंख्या आहे. मुलांना अशा पद्धतीनं आपला सराव संच 10 संपलेला आहे. उद्या आपण पाहणार आहोत, उद्याच्या व्हिडिओमध्ये संख्यांचे मूळ अवयव कुठल्या पद्धतीनं पाळायचे.